25 आई चहा घ्या. 27 आई 28 आई चहा घ्या. 29 आई चहा थंड होतोय, चहा घ्या आधी. वरती आता कशाला चहा घेऊन आलीस ग? अगं आज संक्रांत आहे. हे बघ एवढे लाडू आहेत, त्याच्यातले अर्धे लाडू म्या खाणार आहे. मग चहा कशाला पाहिजे? ते नंतर खा, आधी चहा घ्या, थंड होईल तो. आणि संक्रांतीची बाकीची तयारी पण करायची आहे ना. हे बघा इकडे दिव्या. ए दिव्या. दिव्या काय थांब ना जरा. अगं काय झोपलीस की काय तू? झोप पूर्ण नाही का झाली तुझी? अगं काय सण वार काय आहे की नाही तुला? संक्रांतच तर आहे, एवढं काय त्यात? हं? एवढं काय त्यात म्हणजे? अगं संक्रांत म्हणजे वर्षातला पहिला सण आहे हा. अगं तुझं लगीन झालंय का नाही? मग काय कळतं का नाही तुला? अगं पहिली संक्रांत आहे तुझी. सणवार आहे ना बाई आजी, मग नको त्या गोष्टींची आठवण करून देऊ नको. नको त्या गोष्टी म्हणजे? हे बघ तुमची झाली असतील भांडणं बिडणं. लग्नानंतरची तुझी पहिलीच संक्रांत आहे ना, मग जरा प्रसन्न राहा, आनंदात राहा जरा. नाहीतर काय? अगं उलट आज पोरी नटत्यात माहितीये काय तुला? तसं नटायचं, काळी साडी नेसायची असती, छान असं कुकू लावायचं, सांबाडा घालायचा, त्याच्यावर गजरा घालायचा, नथ घालायची, चांगल्या एवढ्या बांगड्या बिंगड्या घालायच्या, छान नटायचं असतंय. नाहीतर तू फक्त डुचकेगिरी करत नाही ग राहायचं. शिवानी या बया बया बया, कसली दिसती ग माझी शिवा. पुन्हा मेल्याची दृष्ट नको लागायला. बरं पाया पडते. सदा सुखी राहा. योगे तिळगुळ घे, गोड गोड बोल. आधी ना तू घे. थांब. हा घे, आता घे तू. तिळगुळ घे, गोड बोल. माझा तिळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नको. हा. नाही भांडणार. शिवानी खरंच खूप छान दिसतेस. वंदे ह्याच डोळ्यात पाणी आणून सांगायला पाहिजे. सारखं कसलं डोळ्यात पाणी आणतेस ग? शिवानी लग्नानंतरची तिळगुळ घ्या आणि मनातलं बोला. हो हे बघ बघते की छान दिसतोयस तू. तू का आलीस? मला नाही आवडत हे. अरे काय गे, का आलीयस तू इथे? हे बघ तसंही तुझा या घराशी संबंध संपलाय आणि ज्याच्यासाठी आलीयस ना त्याची बायको आता इथे आहे. कीर्ती, आशू, मी ऐका, आज सणाचा दिवस आहे की नाही, वाद नको. आणि शिवा आली आहे ना, तर तिचे मित्र आणि आपण सगळेच मिळून सण साजरा करूया ना, काय हरकत आहे? भाऊ एक मिनिट, नेहा इथे आहे, तिला वाईट वाटू शकतं, तिचा कोणी विचार करणार आहे की नाही? नाही भाऊ म्हणतायत तो विचार करायला हरकत नाही. म्हणजे काय कीर्तीताई, आज एकतर सणाचा दिवस आहे आणि या फॅमिली सोबत हा पहिला सण मी साजरा करते, तर वाद कशाला ना उगाचच, राहू दे. एकदम करेक्ट बोलली. हे घे तिळगुळ घे आणि गोड बोल. तू पण तिळगुळ घे आणि गोड बोल. कायमची इथे आणि मला सोडव. बरं मी काय म्हणतो भाऊ, ऐका ना, आता सगळे जमलोच आहोत तर आपण पतंग उडवायची कॉम्पिटिशन करूयात. मी टीम पाडतो. मी बघेना फक्त, म्हणजे मी खेळणार नाही. थँक्यू. शिवा इकडे यायचं खाली ये. मी शिवाच्या टीम मध्ये इथे अशी इथे आले पटकन दावते. स्ट्रॉंग टीम यावं. मी शिवाच्या टीम मध्ये. मग त्या टीम मध्ये मी नाही.
अर्थात मी पण नाही. थँक्यू जुली, थँक्यू. बाई ये इकडे असं सरक. संपदा ये. ए भाई आशू, टीम कोणती तुझी? कोणती काय ये चल. आ जाओ. भाई ठसन लक्षात ठेवणार हा? ओके. अरे भाई तुम्ही तिथे ठीक आहे हारणार टीममध्ये नका उभे राहू. हे काय मी तिघच? अरे आपण तिघेच पुरेसे आहोत आणि तसंही काही रस्सी खेच नाहीये ना, आणि असती तरी सुद्धा आम्हीच सगळ्यांना भारी पडलो असतो. नाही चुकतंय तुमचं. रशिकेत जरी असता ना तरी असं भारी पडलं असतात ना 2 दिवस उठला नसतात. चला चला सायलेन्सर मुलांनो, चला आपण सगळे आता पतंग उडवूया. मी आणि लक्ष्मण आम्ही दोघेही जजेस आहोत. तुमच्यापैकी कोण जिंकलं हे आम्ही सांगणार. चला चला